थेरगाव दत्तनगर येथील कुसदेवी गार्डन हे मॉर्निंग वॉक, व्यायाम आणि छायाचित्रणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असलेले ठिकाण आहे. मात्र एवढ्या मोठ्या परिसरामध्ये फक्त एकच सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याचे दैनिक राज्य लोकतंत्रच्या प्रतिनिधींना पाहणी दरम्यान दिसून आले. गार्डनमध्ये लाखो रुपयांचे जिम साहित्य, व्यायाम उपकरणे, फुलझाडे, लाईट्स आणि इतर महत्त्वाची संरचना असूनही सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना नसल्याचे स्पष्ट दिसते. उपस्थित सुरक्षा रक्षक उदय जरांडे यांनी देखील आमच्या प्रतिनिधींशी बोलताना माझ्यासोबत अजून 1-2 सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. मी गेटवर उभा राहू की गार्डनमध्ये राऊंड मारू हेही समजण्याचं झालं आहे, असे स्पष्टपणे सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माहितीनुसार या गार्डनसाठी एकूण 3 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणी दरम्यान एकच सुरक्षा रक्षक दिसल्यामुळे उर्वरित 2 सुरक्षा रक्षक नेमके कुठे असतात याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे. 2 सुरक्षा रक्षकांचा पगार कुठे जातो अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना आढळली. गार्डनमधील काही भाग तब्बल 200 ते 300 मीटर अंतरापर्यंत अतिशांत आणि निर्जन अवस्थेत असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले. अशा भागात एखादी अघटित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल? उद्योग विभाग की सुरक्षा यंत्रणा? याशिवाय गार्डनमधील शौचालयांची अस्वच्छता आणि सर्वत्र दिसणाऱ्या डास व मच्छरांमुळे निर्माण झालेल्या आरोग्य धोक्यांकडे आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष दिसून आले. सुरक्षा रक्षकाच्या हातावर मच्छर चावल्यामुळे उठलेल्या चट्ट्यांचेही निरीक्षण करण्यात आले. संपूर्ण परिस्थितीकडे पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान आणि सुरक्षा विभागाकडून या प्रकरणी योग्य कारवाई केली जाते का हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बिर्ला हॉस्पिटलच्या पाठीमागे थेरगाव दत्तनगर या ठिकाणी केजूदेवी गार्डन आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे गार्डन जवळपास 1-2 एकराचं गार्डन आहे. या गार्डनमध्ये लाखो रुपये खर्च करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागाने या ठिकाणी ठेवलेलं साहित्य आहे आणि हे साहित्य संरक्षित राहण्याकरता या ठिकाणी फक्त एक वॉचमन या ठिकाणी दिलेला आहे. तो वॉचमन गेट वरतीही तो पाहतो आणि या 300 मीटर अंतरावरती आपण आता उभे आहोत गेट पासून. या 300 मीटरच्या अंतरावरती सुद्धा येणाऱ्या पर्यटकांच्या पाठीमागे त्या वॉचमनला फिरावं लागतंय. का तर की इथं काही अघटित घडू नये म्हणून त्याला या ठिकाणी फिरावं लागतं. समजा तोच वॉचमन या नदीच्या काठावरती आला, एखादं कपल, एखादं पर्यटक गेट मधून आतमध्ये जर समजा आलं तर त्या वॉचमनला काही पत्ता लागणार नाही. कारण तो वॉचमन नंतर सांगणार आहे की मी या ठिकाणी पाहण्यासाठी गेलो होतो, गेट वरती नव्हतो. कारण ते कपल आतमध्ये आलं, काही अकडीत घडलं तर त्याला जबाबदार नक्की कोण असेल हे सुद्धा पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. हे केजूदेवी गार्डन आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे हे अभयारण्य असल्यासारखं गार्डन आहे. या ठिकाणी सकाळी जवळपास 100च्या आसपास पर्यटक या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येतात. लहान लहान मुले संध्याकाळी या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. रविवारी, शनिवारी जे शाळेला सुट्टी असते त्यावेळेला सुद्धा मुलं या ठिकाणी खेळण्याकरता या ठिकाणी येत असतात. तर हे आपल्याला पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. काही अघटित घडलं, काही करता काही झालं तर याला जबाबदार नक्की कोण असेल? वॉचमनला आपण जबाबदार धरू शकत नाही, कारण की एकच वॉचमन आहे. एवढा मोठ्या गार्डन मध्ये एक वॉचमन पुरेसा आहे असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला वाटतं का की बाबा एक वॉचमन पुरेसा आहे? आपण त्या वॉचमन दादाला सुद्धा आपण विचारून घेतलेला आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या आपण त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी विचारून घेतलेलं आहे. त्यांचं सुद्धा असं मत आहे की आम्ही प्रत्येक वेळेला अर्ज केला, पाठपुरावा केला, पण इथं कोणी लक्ष देत नाही. वॉचमन दादा सुद्धा सांगतात की मी सुद्धा सांगितले की मला एक साथीदार पाहिजे, पण ते सुद्धा या ठिकाणी त्यांना एक वॉचमन देणं सुद्धा शक्य नाही. हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि यावरती त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड. मॉर्निंग वॉकसाठी आलेले वसंत तुपे नावाची व्यक्ती आहेत, त्यांना आपण विचारूयात. काय सांगाल दादा, तुम्ही या केजूदेवी गार्डन मध्ये आपण येता मॉर्निंग वॉकसाठी, तर इथली व्यवस्था कशी आहे? इथं वॉचमन किती आहेत? तुम्ही आज किती वर्षापासून या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येत आहे? मी गेली 15 वर्ष झाली येते. इथे जास्तच झाले असते, कारण इकडे म्हणजे खूप चांगलं हे आहे वॉकिंगसाठी. वॉकिंग नाही म्हणजे बोलतात ना, म्हणजे गार्डन एकदम छान आहे. यामध्ये फक्त कमतरता अशी आहे की वॉचमन एक आहे तो पुरेसा नाही. कमीत कमी 2 किंवा 3 पाहिजेत. एक मेन गेटवर आणि 1-2 असे फिरतीवर पाहिजेत की कुठे काय होतंय, काय कपल्स बसतात, काय त्याचं कंट्रोल नाही आहे. पूर्वी एक 6-7 वर्षापूर्वी व्यवस्थित चाललं होतं.
मेंटेनन्स चांगलं चालू होतं, व्यवस्थित बघायचे. ते प्रायव्हेट दिलं होतं कोणाला तरी, चाललं होतं. पण आता सध्या त्याची गरज आहे ॲक्च्युली. साफसफाई कर्मचारी पण अजून 2 पाहिजे त्यामध्ये, जेणेकरून व्यवस्थित राहील. आणि वेन मेंटेन झालं तर चांगला क्राऊड पण येईल. आणि दुसरं म्हणजे क्राऊडला शिस्त लागेल. कारण कसं आहे, स्पेशली सॅटर्डे संडेला येतात लोक, कुठेही बॉटल बिटल काही फेकतात. तर कमीत कमी फिरतीवर असेल तर सांगू शकतो ना, बाबा इथे कचऱ्याचे जवळजवळ 6-7 हे दिलेले आहेत, त्यामुळे टाका तुम्ही. तेच करायला यांचा वेळ व्हायला जातोय परत. म्हणजे लोकांना पण शिस्त लागली पाहिजे त्यामध्ये. आणि हे खूप छान आहे ॲक्च्युली. खूप लोक सकाळी जवळजवळ 100-150 लोक वॉकिंगला येतात सकाळी 6 वाजल्यापासून. मी पूर्वी 6 वाजताच यायचो, पण थोडं मला आता उशीर होतो कामानिमित्त. आणि चांगलं आहे. याच्यामध्ये फक्त मेंटेनन्स करण्यासाठी चांगल्या लोकांची प्रशिक्षित गरज आहे. माळी पाहिजे जो स्पेशली बघायला झाडांच्या बिडांचं काय चाललंय. त्यामध्ये माझी अशी एक विनंती आहे म्हणजे कॉर्पोरेशनला, की त्यांनी याकडे लक्ष द्यावं. मध्यंतरी मी सारथीला पण कंप्लेंट टाकली. मी केलं काम, नळ बिळ सगळं करायची, पण ते तात्पुरतं केलं. पण त्यानंतर परत काही त्याच्यावर काही ॲक्शन नाही आली. बस एवढंच सांगायचं मला, की खूप छान आहे ॲक्च्युली गार्डन बोट क्लब. आणि इट्स व्हेरी गुड. अगर मेंटेन केलं तर खूपच. आणि इथं स्पेशली बरेच लोक इथं शूटिंगला येतात आजकाल. ते काय म्हणतात, प्री शूटिंग करतो त्यामध्ये. कारण इथलं एकदम बेस्ट आहे. म्हणजे पिक्चरायझेशन म्हणजे केलं ना एकदम छान. म्हणजे हे आहे तसं. पण इथं कर्मचाऱ्याची कमतरता आहे. आहे ते आहे. कर्मचाऱ्याची कमतरता. कमीत कमी अजून 1-2 सिक्युरिटी ठेवली तर वेल मेंटेन होऊ शकतो. काही बऱ्याच वाईट गोष्टींना आळा घालू शकतो. संध्याकाळनंतर बाकीचे लोक येतात, काही बाहेरची टपोरी हे करून त्यांना घालता येईल आणि बाकीचं मेंटेन करता येईल. वॉचमनची किती येते इथं? वॉचमन किती आहेत? आता सध्या एक आहे त्याला. एक वॉचमन आहे. आता आपण जिथं उभे आहोत या ठिकाणातून गेट किती अंतरावर असेल साधारण? ही 300 मीटरमध्ये. 300 मीटर वरती आहे. कारण ह्या टोटल राऊंड जो आहे हा 600 मीटरचा आहे. वी आय कॅल्क्युलेटेड दॅट. कारण मला माहिती आहे, कारण 2 राऊंड मारले 1 किलोमीटर होतं. आणि मी रोजचे 4 किलोमीटर चालतो. तर हे होते या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणारे व्यक्ती होते. यांनी आपल्याला सांगितलंय की या गार्डनमध्ये अजून सुद्धा वॉचमनची आवश्यकता आहे. पण वॉचमन इथं एकच आहे. या भागामध्ये, तिकडे दाखवा तुम्ही जरा, या भागामध्ये जर काही अखडित घडलं तर याला जबाबदार कोण असणार आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने ते आपल्याला सांगितलं पाहिजे. वॉचमन दादा, आपण किती वर्षापासून या ठिकाणी आहात? मला जवळ 15-20 दिवस झाले असतील इथं. 15-20 दिवस झाले. या आधी कुठे होतात? याआधी काळेवाडी काळेवाडीला. पाण्याची टाकी. किती वॉचमन आहे तिथे? सध्या तरी 2 आहेत आणि रात्रीला नाही. रात्रीला नाही? नाही. मग डेला 2 आहेत. डेला 2 आहेत. बर. आता इथं हजारो लाखो रुपयाचं साहित्य या ठिकाणी पडलेलं आहे. मग संध्याकाळची जबाबदारी कोण घेतं याची? संध्याकाळी तरी प्रशासनाने घेतले पाहिजे, पालिका प्रशासन. बरं, तुम्ही काय सांगाल मग प्रशासनाला? तुम्ही काय सांगाल? आमचा एक कर्मचारी वाढून द्यावा अशी अपेक्षा आहे आमची. स्वच्छतेसाठी काय आहेत का इथं? हा, स्वच्छतेसाठी आहेत ना 3 कर्मचारी आहेत. मग तुम्ही ज्या वेळेला जॉईन झालात त्यावेळेला तुम्ही नाही सांगितलं का किंवा मला अजून एक जण मला वाढवून द्या? मला त्याची काही खास माहिती नव्हती की मी फर्स्ट टाइम म्हणजे मला येऊन येतं 15 दिवस झाले. त्यामध्ये काही माहिती नव्हतं. थर्ड शिफ्टला कोण आहे किंवा काय माहिती नव्हतं मला. गेट वरती कोण आहे आता? आता गेट वरती मीच आहे आणि आतमध्ये पण राऊंड मीच मारत असतो. राऊंड तुम्हीच मारता. मग आता इकडे जर समजा एखादी काही घटना घडली, अखडित काही झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? जबाबदारी तर आमचीच आहे, पण त्यासाठी आम्ही प्रयत्न पण करतो की जेवढं हँडल करता येईल तेवढं करतोय आम्ही. या बाजूला नदी आहे, हो. बरोबर आहे. त्या बाजूला आता लहान मुलं येतातच या ठिकाणी खेळायला वगैरे येतातच. जर समजा काय करता ते नदीकडे गेलं, काय करता काय घडलं तर कोण बघतं हे? आतमध्ये आता जवळपास आमचे जे तिकीट ऑफिसर आहेत आतमध्ये सोडणारे, त्यांना आम्ही सांगून येतो की बाबा आम्ही एक राऊंड घेतोय, त्यामुळे तुम्ही थोडंसं सहकार्य करा. त्या पद्धतीने ते करतात. मग आम्ही आतमध्ये येतो आणि जवळपास त्या साईडचा कॉर्नर आधी येतानाच आम्ही सांगतो की बाबा ह्या साईडला जायचं नाही. त्यामुळे ते पालक वगैरे जबाबदारी घेतात. तुम्हाला म्हणजे सांगितल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की बाबा आम्हाला एखादा जोडीदार द्या म्हणल्यानंतर? ते म्हणतायत की करू सहकार्य करू म्हणतात. त्यांच्याकडे माणसं नाहीत का? नाही, असतील, पण ते म्हणतायत करू, काहीतरी प्रयत्न करून देतील अशी अपेक्षा आहे. हे केजू देवी गार्डनचे वॉचमन आहेत. हे एकटेच या ठिकाणी काम करतायत. गेट वरती पाहायचंय, आतमध्ये राऊंड मारून पण पाहायचं आहे. तुम्ही गार्डन पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी गार्डन जवळपास इथून 300 मीटर वरती गेट आहे. त्या ठिकाणातून इकडं राऊंड मारून मग गेट वरती जायचं. या वेळेमध्ये जर एखादं कपल आतमध्ये आलं आणि या नदी भागाकडे
वॉचमन गेटकरी गेल्यानंतर नदी भागामध्ये जर काही अघटित घडलं तर याला जबाबदार कोण असणार आहे ते पाहणं आपल्याला तितकंच खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.